पावसाळ्याच्या दिवसात सगळ्यांनाच काहीतरी गरमागरम हे खायला हवं असतं आणि इकडे नेमकं संध्याकाळ झालेली होती आणि नेमकं पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं. तर इथे मी एक बेत ठरवला, तो म्हणजे मी इथे गाड्यावर मिळते तशी गोलभजी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच हा प्रयत्न देखील यशस्वी झाला. तर इथे मी गाड्यावर मिळते तशीच गोलभजी बनवलेली आहे. अगदी स्पंजी लुसलुशीत अशी आपली ही भजी इथे बनवून तयार झालेली आहे. इथे मी गोलभजी बनवण्यासाठी 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ मी बाहेरचं वापरत आहे. माझ्याकडे घरात अवेलेबल नव्हतं तर मी बाहेरचं बेसन पीठ आहे ते वापरत आहे. तुमच्याकडे जर घरातलं असेल ते देखील तुम्ही ते वापर करू शकता. तर इथे मी अर्धा चमचा ओवा टाकलेले आहेत, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर चुटकीभर असा मी हिंग देखील घेतलेला आहे. थोडीशी हळद पावडर टाकून घेतलेली आहे. आता इथे मी चवीनुसार 1.5 चमचा मी इथे मीठ टाकून घेत आहे. आता त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. तर इथे मी 1.5 कप मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर 3 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेत आहे. तांदळामुळे काय होतं माहिती आहे का, आपली जी भजी बनवतो ना आपण ती खुसखुशीत होते आणि आपली भजी ही मऊसूत देखील राहते. म्हणजे आपल्याला दोघं कॉम्बिनेशन यामध्ये बघायला मिळतात आणि जाळीदार भजी आपली ही बनून तयार होते. तर इथे मी लसूण हा देखील ॲड करणार आहे. भरपूर लोक गाड्यावरची जी भजी मिळते त्यामध्ये लसूण नसतो, पण लसूणशिवाय मजाच नसते भजीमध्ये, म्हणून मी लसूण देखील ॲड केलेला आहे. तुम्ही लागल्यास लसूण हा स्किप देखील करू शकता. आता लागता थोडं पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर ही फेटणी असेल म्हणजे विस्क जर असेल तर त्याच्याने तुम्ही हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं पाणी हे त्यामध्ये टाकत जाणार आहे आणि व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी बघत मी ही स्लरी म्हणजेच आपलं जे पीठ असतं ते इथे मी तयार करून घेणार आहे. तर पीठ तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी आपण ढोकळ्यासाठी पीठ बनवतो म्हणजेच पीठ तयार करतो तसंच आपल्याला इथे इडली बॅटरसारखं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं मी इथे. तर ऑलमोस्ट माझं एवढं पाणी संपलेलं आहे. तरी शेवटी मी थोडं पाणी अजून त्यामध्ये ॲड करणार आहे, कारण मला इथे पीठ हे अजून घट्ट दिसतंय. ते कसं होतं माहिती आहे का, जर का तुम्ही पीठ हे घट्ट ठेवलं तर तुमची भजी ही कडक होते आणि आतमधून थोडीशी म्हणजे कच्चापणा असा आपल्याला जाणवतो खाताना. तर आता हे पीठ आपण व्यवस्थित असं इथे फेटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये एक मोठा चिरलेला बारीक कांदा मी इथे घातलेला आहे आणि हिरवी मिरची ती तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, अन्यथा तुम्ही स्किप करू शकता. जर का तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही ती हिरवी मिरची नाही जरी टाकली तरी चालेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं अजून एकदा फेटून घ्यायचं आहे. कोथिंबीर देखील तुम्ही बारीक चिरून घालायची आहे. ती देखील जर तुम्हाला आवडत नसेल तर ती देखील तुम्ही इथे स्किप करू शकता. आता इथे आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत. तर मी 1/4 भाग म्हणजे जर का तुमच्याकडे जर असा चमचा नसेल तर तुम्ही पोहा खायचा जो चमचा असतो तो शेवटचा टोक जो असतो तेवढा थोडासा आपण यामध्ये टाकायचा आहे. म्हणजेच 1/4 भाग तुम्ही त्यामध्ये चमच्यामध्ये डिवाईड करू शकता आणि तेवढा त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकीकडे मी तेल हे गरम करायला ठेवलेलंच होतं. बघू शकता आपण एकीकडे चहा देखील उकळत आहे. आता मी यामध्ये थोडे छोटे असे बॉलसारखे मी इथे भजी हे तळून घेणार आहे. छोटे अगदी घाई करायची नाही आहे, खूपच म्हणजे सावकाशने तुम्ही हे भजी अशी हळूहळू तोडत जायची. त्यामध्ये भजी तळताना तेल हे जरा जास्तच वापरायचं आहे, कारण मोकळ्या तेलामध्ये ह्या भज्या एकदम छान अशा तळल्या जातात. एकदम मस्त कुरकुरीत आपल्या या भज्या देखील तयार होतात. तर इथे मी पहिली बॅच ही अलटून पलटून घेतलेली आहे. आत्ता एकीकडे आपल्या भज्या बनून तयार झालेल्या आहेत. बघू शकता आपण किती सुंदर अशी भजी दिसत आहे. अगदी म्हणजे त्याला आपल्याला तेलकट देखील दिसत नाही आहे. तर अशा आपण इथे भज्या ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता इथे मी दुसरी बॅच देखील तशीच तळून घेत आहे. तर हळूहळू भज्या टाकायच्या आहेत, जेणेकरून आपण जर एकदमच घाईमध्ये टाकलं तर आपल्या हातावर गरम तेल येण्याची शक्यता असते. तर हळूहळू सावकाश आपण या भज्या अशा काढून घ्यायच्या आहेत आणि परत आपण अशी ही दुसरी बॅच देखील अलटून पलटून घेणार आहोत. अगदी पावसात आपल्याला गरम वस्तू खायला हव्या असतात आणि त्यामध्ये जर का आपल्याला भजी वगैरे वडापाव वगैरे असं जर काही गरम भेटलं तर ती मज्जा वेगळीच असते. तर तुम्ही बघू शकत असाल की भजी ही किती मौसूत होती. मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवलेली होती इथे. तर आपली ही दुसरी बॅच देखील इथे तळून तयार झालेली आहे. भज्या या लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडत असतात. अगदी आपल्या घरातले लहान मुलं देखील एकदम आवडीने खात असतात. तर इथे आपण ही भजी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जर का तुम्हाला भजी खूपच आवडत असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. कारण जी आपण गाड्यावर भजी खातो ते कसं होतं माहिती आहे का, आपण भरपूर वेळेस असं होतं की घरातलं तळण न खाता आपल्याला बाहेरचं तळण हे आवडत असतं, पण ते वारंवार एकाच तेलामध्ये तळलेल्या वस्तू खाण्यापेक्षा गाड्यावरचीच भजी आपण घरी तयार करू शकतो. तर घरीच हे हेल्दीच म्हणता येईल, कारण आपण परत परत त्या तेलाचा वापर करत नाहीत. तर इथे आपली तिसरी बॅच देखील तयार झालेली आहे. तर गाड्यावरची भजी तुम्ही ही घरी देखील बनवून खाऊ शकता. तर इथे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्ण मेजवानी व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.